नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTT 2026ची जर तुम्ही तयारी करत असाल, पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर बघा, आपल्या चॅनल सर्वात आधी सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन ठेवा, जेणेकरून बघा सर्व PDF तुम्हाला तिथे मिळून जातील. त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत जे CTT ची तयारी करत आहेत, वेळ खूप कमी आहे बघा, अगदी 15 दिवसावर आपली CTTची एक्झाम येऊन ठेपलेली आहे. 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. आता या 15 दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत लिंक शेअर करा. आणि बघा, आता तुम्ही काय केलं पाहिजे तर 150 प्रश्न डेली तुम्ही वाचलेच पाहिजेत. त्याच्यासाठी बघा, आपण PYQ अनालिसिसचे जे व्हिडिओ सिरीज चालू केलेले आहे, याच्यामध्ये आपण SSTचा हा आपला 5वा सेट असेल. आणि याच्या आधीच 5 सेट, या 5व्या सेटपैकी बघा, पहिला पार्ट आपण परवा दिवशी अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि इथं आपला हा दुसरा पार्ट आहे आणि या दुसऱ्या पार्टमध्ये आपण 30 प्रश्न, असे हे 60 प्रश्न आणि 5 सेट आपला इथं कंप्लीट होईल बघा. SSTचे 5 सेट म्हणजे आपण 5 सेट म्हणजे किती प्रश्न कव्हर केलेत तर जवळजवळ 300 प्रश्न आपण फक्त सोशल सायन्सचे कव्हर केलेले आहेत. मराठी बघा, ज्यांनी मराठी भाषा 1 भाषा 2 निवडलेले आहे, त्यांची भाषा 1चे 6 भाषा 2चे 6 असे प्रत्येकी 6 सेट कव्हर केलेले आहेत. याच्यातून बघा 6 सेटचे जवळजवळ 360 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत मराठीचे. तर बघा, तुमची भाषा कोणतीही असू दे, हे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत मला, पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत बघा त्याचे डिटेलमध्ये, तर ते तुम्ही पाहू शकता. तर 360 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत मराठीचे. इथं बघा, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा कोणतीही असू दे, कोणतीही भाषा तुम्ही भाषा 1 भाषा 2 निवडलेली असेल तर बघा, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला उतार आणि कविता त्या भाषेतले वेगळे दिसतील. पण अध्यापनशास्त्राचे जे प्रश्न आहेत ॲज इट इज तुम्हाला मराठी भाषेत, हिंदी भाषेत, इंग्रजी भाषेत, भाषा 1साठी तुम्ही मराठी निवडली असेल तर मराठी भाषेला पण तेच पॅडॉलॉजी विचारलं जातं किंवा अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन असतात. आणि तेच प्रश्न ॲज इट इज तुम्हाला गुगल ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये पण विचारलेले असतात आणि तेच प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये पण विचारलेले असतात. त्यामुळं अध्यापनशास्त्राचे प्रश्न याच्यामध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळे बघा, तुम्ही आवर्जून मराठीचे ते सर्व 6 सेट भाषा 1 भाषा 2चे करा. 360 प्रश्न तुम्ही कव्हर करा. उतारा नाही पाहिला तर चालेल, पण अध्यापनशास्त्राचे तरी प्रश्न पाहून घ्या. आणि त्याच्यावरून एक तुम्हाला अंदाज येईल बघा, मराठीला किंवा अध्यापनशास्त्राच्या संदर्भात कोणत्या भागावर जास्तीत जास्त प्रश्न येत आहेत आणि ते आता आपल्याला या राहिलेल्या 15 दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर हिंदीचे बघा, हिंदीचे आपण 3 सेट कव्हर केलेले आहेत, 3 सेट. आणि ह्याच्यानंतर आता SST झाल्यानंतर बघा, पुढचे हिंदीचे मी एक 5 सेट कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतर SSTचे जे काही मॅरेथॉन लेक्चर असतील, मग त्याच्यामध्ये NCERT कव्हर करणं असेल तर या सर्व गोष्टी आणि काही PYQ, त्या NCERTचे जे टॉपिक आहेत बघा, स्पेसिफिक टॉपिक इतिहास भूगोलचे, तर त्याच्यावर आलेले PYQ या स्वरूपाचे आपल्या लेक्चरचे स्वरूप असेल. आणखीन कुणाला पेपरच पाहिजेत असं कोणी असेल तर तसं पण तुम्ही कमेंटमध्ये हे करू शकता. तुम्हाला आणखीन 1-2 पेपर पाहावे असतील तर मी SSTचे अपलोड करून देते. नाही तर आपण काय करूया, NCERTचे जे MCQ आहेत, PYQ आहेत, तर ते आपण लेक्चर आपण इथून पुढे चालू ठेवूया राहिलेले 15 दिवस. बघा, तुम्ही आवर्जून तुमचा अभिप्राय नोंदवा कमेंट बॉक्समध्ये. त्याचबरोबर बघा, टेलिग्राम लिंकवर जावा. तिथं टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला एक ॲप दिलेला आहे. त्या ॲपमध्ये सर्व प्रश्नपत्रिका मागच्या अवेलेबल आहेत. त्या तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात सोडवू शकता. तुम्ही इतर कोणत्याही रेडीमेड टेस्ट सिरीजच्या मागे न लागता बेटर वे की तुम्ही काय करायचे आहे, जे राहिलेले किंवा CTTनं आता याच्यापूर्वी जे पेपर कंडक्ट केलेले आहेत, तर ते पेपर जास्तीत जास्त कसे सोडवता येईल, त्याचे प्रश्न, ते प्रश्नाची विचारण्याची भाषा असेल, कोणत्या घटकावर प्रश्न आला आहे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला CTTचेच प्रश्न करणे मस्ट आहे बघा. आणि त्याचबरोबर तुम्ही डेली 150 प्रश्न तुमचे सोडवून झालेच पाहिजेत एका दिवशी. असं जर तुम्ही केलं तरच तुमचा पेपर वेळेमध्ये कव्हर होतो. नाहीतर डायरेक्ट जर तुम्ही पेपरला जाऊन बसला तर शेवटच्या 5 मिनिटामध्ये बघा, जवळजवळ 20 ते 25 प्रश्न तुमचे राहिलेले तुमच्या लक्षात येतील आणि त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही हवे तसे गोळे भराल. आणि त्यामुळे काय होतं बघा, तर तिथं आपला निकाल जातो किंवा आपल्याला 90+ मार्क्स मिळत नाहीत. आणि CTT TET असेल, इथं मुलांचं नापास होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. सर्व आकडेवारी अगदी पुराव्यानिशी तुमच्या पुढे मी मांडणार आहे. CTTला TETला पास होण्याची टक्केवारी का कमी आहे. तर बघा, तुम्ही मागचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. तुम्हाला SSTसाठी अजून पेपर हवेत की MCQ आणि PYQचे जे टॉपिक वाईज
क्वेश्चन आहेत. आता क्वेश्चन जास्तीत जास्त केले पाहिजेत. मग तुम्हाला तसे क्वेश्चन हवेत की पेपरच करायचे आहेत ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानुसार मी आपलं SSTचं पुढचं लेक्चर असेल. माझ्या मताप्रमाणे 5 सेट मला द्यायचे होते. 5 सेट खूप झाले बघा. 300 प्रश्न खूप झाले पेपरचं स्वरूप समजून घेण्यासाठी. आता इथून पुढं ते सगळे नोट डाऊन करायचे आहेत पॉईंट एका वहीमध्ये आणि त्या घटकावर तुम्हाला चांगला फोकस करायचा आहे. ते मग तुम्ही NCERT मधून वाचा, रेडीमेड नोट्समधून वाचा किंवा जे मटेरियल मिळेल तिथून वाचा. पण ते विचारलेले सर्व घटक तुम्हाला पहिला पक्के करायचे आहेत. मग बाकीचा तुम्हाला इतर अभ्यास करायचा आहे. जास्त वेळ न घालवता बघा डायरेक्ट आपण आता प्रश्नाकडे वळूया. आपण 60 नंबरच्या प्रश्नापर्यंत कव्हर केलं होतं. आता आपण 61 नंबरच्या प्रश्नापासून काय करणार आहोत, आज पुढचे प्रश्न पाहणार आहोत. 30 प्रश्न बघा. पहिला 61 नंबरचा प्रश्न आहे, भारत में ग्राम पंचायत कितने वर्षों के कार्यकाल के लिए चुना जाता है. ग्रामपंचायतीचा भारतामध्ये जो कार्यकाळ आहे तो विचारलेला आहे. 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष. तर बघा ग्रामपंचायत 5 वर्षासाठी निवडली जाते किंवा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आहे 5 वर्ष. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ 5 वर्ष. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. 62 नंबरचा प्रश्न, पोलीस थाने के प्रभारी का पदनाम क्या आहे. पोलीस स्टेशनचे जे प्रभारी आहेत तर त्यांचं पदनाम काय आहे किंवा त्या पदावर जे असतात त्यांचं ते पदाचं नाव विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 असेल स्टेशन हाऊस अफसर. आणि याला बघा SHO असंही म्हटलं जातं. तर हे काय असतात, पोलीस स्टेशनचे प्रमुख असतात. स्टेशन हाऊस अफसर ऑफिसर असतं ॲक्च्युअली, तिथं हिंदीमध्ये अफसर दिलेलं आहे. म्हणजे हे जर इंग्लिशमधून वाचलं तर कसं होईल, स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणून SHO म्हटलं जातं त्यांना. तर 61 नंबरचा प्रश्न बघा, हिंदू उत्तराधिकार अधिनियम में लाए गए 2005 के संशोधन के निम्नलिखित में से क्या मुहैया करवाया. आता बघा उत्तराधिकार कायदा हा पॉईंट कुठून आलेला आहे बघा, महिला सुधारण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले. तर हा पॉलिटिशियन नागरिकशास्त्राशी संबंधित पॉईंट आहे बघा. महिला सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा आहे आणि त्याच्यामध्ये जी वडिलांची संपत्ती असेल तर ती त्यांच्यानंतर कुणाला मिळेल याची नोंद संपत्ती असेल बघा, तर त्याच्यामध्ये ह्या नोंदी सर्व करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणती नोंद आहे ती विचारलेली आहे बघा. एक, अल्पसंख्याक समुदायों का धार्मिक विद्यालय खोलने का अधिकार येणार नाही. 3 बघा, हिंदू समुदाय का विवाह संबंधी विशिष्ट कानून का अधिकार नाही. उत्तराधिकार म्हणजे वडिलांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याच्याशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे विवाहाशी संबंधित काय नाही, त्यामुळे 3 गेला. 4 बघा, पुरुषों का तलाक के बाद मुआवजा देने की जिम्मेदारी से सुरक्षा का अधिकार, हे पण येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 बघा, महिलाओं का पारिवारिक संपत्ती में बराबर हिस्सेदारी का अधिकार. म्हणजे आता ह्याच्यानुसार काय आहे बघा, शेवटी म्हणजे वडील गेल्यानंतर वडिलांची जी संपत्ती आहे ती मुलाला मिळायची. पण आता या उत्तराधिकार कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा, तिच्या आईचा आणि मुलाचा समान अधिकार असेल. हा हिंदू उत्तराधिकार अधिनियम 2005 सांगतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. नेक्स्ट बघा 64 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधान की व्याख्या का अंतिम अर्थ निर्णायक किसे माना जाता है. भारतीय संविधानाची जी व्याख्या केली जाते त्याचा अर्थ लावणारा घटक कोणाला मानलं जातं. 1, भारत के राष्ट्रपती. 2 बघा संसद. 3 आहे न्यायपालिका. 4 आहे अटॉर्नी जनरल. तर कुणाला मानलं जातं, ऑप्शन क्रमांक 3 न्यायपालिका. त्याच्यानंतर पुन्हा कायद्यावर प्रश्न आहे. 65 नंबरचा प्रश्न, अत्याचार निवारण अधिनियम बघा 1989 को निम्नलिखित में से कौन से समुदाय को न्याय दिलाने के लिए पारित किया गया था. बघा अत्याचार निवारण अधिनियम 1989 कोणत्या समुदायासाठी बनवण्यात आलेला आहे. 1, दलित व अल्पसंख्याक. 2 आहे अल्पसंख्याक एव आदिवासी. 3 आहे आदिवासी एव दलित. आणि त्याच्यानंतर 4 आहे केवळ अल्पसंख्याक. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, आदिवासी एव दलित. SC आणि जाती आणि जनजाती, अनुसूचित जाती आणि जनजाती हा कायदा आहे 1989चा. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 66 नंबरचा प्रश्न, ऐसी राजनीतिक व्यवस्था जिसमें एक से ज़्यादा स्तर की सरकार हो उसे टिम्ब टिम्ब कहा जा सकता है. बघा अशी राजनैतिक व्यवस्था जिथं बघा एकापेक्षा जास्त सरकारी अस्तित्वात असतात तर त्याला काय म्हटलं जातं. 1, धर्मनिरपेक्ष. 2 आहे उदारवादी. 3 आहे गणतंत्रात्मक आणि 4 आहे संघवाद. आता भारताचंच उदाहरण घ्या. हा पण नागरिकशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे. भारताचं उदाहरण घ्या. बघा पूर्ण केंद्रातून प्रशासन केलं जातं. पूर्ण भारताचं जर प्रशासन असेल तर ते केंद्रातून केलं जातं. आणि बघा पुन्हा
जे काही विविध राज्य आहेत त्यांचं राज्य किंवा तिथली जी प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यासाठी बघा राज्य सरकार अस्तित्वात आहे, म्हणजे केंद्र स्तरावर पण आणि राज्य सरकार म्हणजे राज्य स्तरावर पण सरकार अस्तित्वात आहे. अशा विविध स्तरावर सरकार केलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं, संघीय शासन किंवा संघवाद. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 67 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी नीति सामाजिक न्याय को प्रोत्साहित करती है? कोणती नीति सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देते? ए बघा, सरकारी नौकरियों में सूचीगत दलित जाति के उम्मीदवारों को आरक्षण देना. सरकारी ज्या नोकरी आहेत त्याच्यामध्ये बघा दलित म्हणजे शेड्यूल कास्टचे जे उमेदवार आहेत तर त्यांना आरक्षण देणे. बी बघा, न्यूनतम मेहनताना कानून पारित करणं म्हणजे किमान वेतन कायदा पारित करणे. आणि याचं जे उत्तर आहे तर ए आणि बी दोन्ही विधाने सत्य आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ए और बी दोनों. नेक्स्ट बघा 68 नंबरचा प्रश्न, नई दिल्ली के वास्तुशैली की चर्चा में एक शिक्षक को केंद्रित करना चाहिए. नवी दिल्लीची जी वास्तुकला आहे किंवा वास्तुशैली आहे तिची चर्चा करत असताना शिक्षकाला कशावर केंद्रित केलं पाहिजे बघा, तर काय केंद्रित केलं पाहिजे. एक, कैसे पर्यटक इमारतों को देखता है. 2, इमारतों को दूर से कैसे देखा जाना चाहिए. 3 आहे, उसकी शैली पुरानी दिल्ली की शैली से कैसे श्रेष्ठ है. आणि 4 आहे, कैसे यह ब्रिटिश महत्ता और विस्मय का भाव पैदा करती है. बघा, आपण जर व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर बघा पर्यटक कसे त्या वास्तुशैलीकडे पाहतात हे येणार नाही. त्याच्यानंतर बघा इमारतीकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे हे पण येणार नाही. त्याच्यानंतर बघा पुरानी दिल्ली की शैली से उसकी शैली कैसी श्रेष्ठ है म्हणजे नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे हे पण येणार नाही. बघा 4 नंबरचं व्यवस्थित अर्थ लागतो की ही जी वास्तुशैली आहे तर ती ब्रिटिशांचं महत्त्व सांगते आणि त्यांची जी वास्तुकला होते तर ती कोणत्या प्रकारची होती, त्याची महत्ता कशी होती हा भाव प्रतिपादित करते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल. नेक्स्ट बघा 69 नंबरचा प्रश्न, इतिहास शिक्षण का उद्देश्य केंद्रित होना चाहिए. इतिहास शिक्षणाचा उद्देश कशावर केंद्रित असला पाहिजे. 1, भूतकाल में क्या घटित हुआ यह बताना. त्याच्यानंतर 2 आहे, भूतकाल में यह कैसे घटित हुआ यह याद रखना. 3 आहे, उन मुद्दों की पहचान करना जो वर्तमान में भी प्रासंगिक है. आणि 4, अधिगमकर्ताओं में क्रियात्मक क्षमता विकसित करणं. आता याचं जे उत्तर आहे बघा, तर भूतकाळाशी संबंधित गोष्टी इतिहासामध्ये शिकवल्या जातात, पण भूतकाळातील घटनांचा आता ज्या वर्तमान सत्यस्थितीमध्ये ज्या घटना घडत आहेत त्यांच्याशी अर्थ लावला जातो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल, उन मुद्दों की पहचान करना जो वर्तमान में भी प्रासंगिक है. त्याच्यानंतर 70 नंबरचा प्रश्न, समसामयिक मुद्दों को सामाजिक विज्ञान की कक्षा में लाने के लिए क्या उद्देश्य होने चाहिए. म्हणजे जे आपल्या अवतीभवती जे मुद्दे घडत आहेत, ज्या घटना घडत आहेत बघा, त्या घटना एखाद्या वर्गामध्ये सांगणे याचा उद्देश काय असू शकतो. ए, देश से जुड़े मुद्दों के प्रति रुचि को बढ़ावा देना. बी बघा, विश्लेषण और आलोचनात्मक मूल्यांकन करने का कौशल्य विकसित करना. त्याच्यानंतर सी बघा, सनसनीखेज खबर मुहैया कराकर विषय के प्रति रुचि पैदा करना. त्याच्यानंतर डी बघा, डी आहे, विद्यालय परिसर के अधिगम और विद्यालय के बाहर की दुनिया को जोड़ने में अधिगमकर्ता की मदत करना. बघा आपण लास्ट टाइम आपण जे मागचे पेपर सेट डिस्कस केलेले आहे त्याच्यामध्ये पण ट्रिक सांगितलेली आहे. ABC असे जर विधानं असतील तर बघा एक विधान 3 पर्यायामध्ये असतं आणि एकच विधान बघा त्यात आता जर 4 पर्याय आहेत तर आता इथं बघा सी विधान 3 पर्यायामध्ये असतं आणि सी विधान नसलेला एखादा पर्याय असतो तर तो पर्याय असतो आपलं उत्तर. बघा पुन्हा आपण विधानाकडे येऊ. आता समसामायिक मुद्दे म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्या सामाजिक शास्त्राच्या वर्गामध्ये त्या घेणे किंवा त्या घटना त्यांच्याबद्दल चर्चा करणे याचा उद्देश काय असू शकतो. एक बघा, विश्लेषण और आलोचनात्मक मूल्यांकन करणे का कौशल्य विकसित करणं. त्या घटनांचं विश्लेषण असेल, चिकित्सक त्याच्याबद्दल त्याचं मूल्यमापन करणं असेल तर हे कौशल्य विकसित करणे, त्यामुळे बी पाहिजेच आपल्याला विधानामध्ये. त्यामुळं बी नसलेला विधान गेलं बघा ऑप्शन क्रमांक 3 मधून. आता पुन्हा 1, 2 आणि 3 कडे जरा नजर 1, 2 आणि 4 वर नजर टाका. बघा याच्यामध्ये काय आहे तर 1, 2 आणि 4 याच्याकडे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी सी इथं आहे, सी इथून गेलं, ऑलरेडी 3 नंबरमधून सी गेलेलं आहे, पुन्हा सी इथून पण गेलं. तर बघा ऑप्शन क्रमांक A, B, D. आता पुन्हा सी विधानाकडे या. सनसनीखेज खबर मुहैया कराकर विषय के प्रति रुचि पैदा करणं. एखादी सनसनी न्यूज असेल किंवा जास्त मसाला लावून वगैरे आता न्यूज आता ह्याच्यामध्ये दाखवल्या जातात बघा टी व्हीवर, म्हणजे काहीतरी
न्यूज असते छोटीशी, पण काहीतरी इतर गोष्टी, अवांतर गोष्टी सांगून ते काय केलं जातं, त्याच्याबद्दल की नाही जागरूकता किंवा चिकित्सक वृत्ती किंवा ती गोष्ट पाहणाऱ्यांच्या मनामध्ये किंवा ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण केलं जातं त्याच्याबद्दल. तर असं काहीतरी करून त्या गोष्टीमध्ये रुची किंवा रस निर्माण करणे. त्यामुळे सी येणार नाही बघा. सी सगळीकडून गेलं, 1 मधून 3 मधून 4 मधून. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 मिळाला आपल्याला, ए बी डी. नेक्स्ट बघा आणखीन इलिमिनेशन टेक्निकचा जर तुम्ही प्रॉपर यूज केला तर बघा तुम्हाला प्रश्न त्याचे उत्तर काढणं खूप सोपं जातं. काय येतं याच्या मागे लागण्यापेक्षा काय येत नाही असा एक जरी पर्याय, एक जरी विधान तुम्हाला कट करता आलं तरी बघा अर्धी लढाई तुम्ही जिंकलेला असता. आणि कधी कधी असे खूप सारे प्रश्न असतात. आता जोड्या जुळवामध्ये बघा एक जरी जोडी लागली तरी आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं. अगदी रेअरली 1-2 जोड्या तुम्हाला जुळवाव्या लागतात. सगळ्या चारीच्या चारी जुळवाव्या लागतात का? नाही. त्याच पद्धतीने बघा इलिमिनेशन टेक्निकनं जे येणारं नाही ते जर तुम्ही पर्यायातून कट करत गेलात तर तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचता. उत्तर तुम्हाला माहीत असू दे अगर नसू दे. त्याच्यानंतर बघा 71 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान की कक्षा में समानता पर चर्चा करते समय उद्देश्य होना चाहिए. समाजशास्त्रच्या वर्गामध्ये बघा, समाजशास्त्राच्या वर्गामध्ये समानता या मुद्द्यावर चर्चा करत असताना त्याचा उद्देश काय असला पाहिजे? बघा, अधिगमकर्ताओं के साथ गरिमा से जुड़े मुद्दों को संबोधित करणे, सन्मानाशी संबंधित जे मुद्दे आहेत तर ते संबोधित करणे एक. त्याच्यानंतर बी बघा, सभी का सम्मान करने के प्रति अधिगमकर्ताओं को संवेदनशील बनाना, सर्वांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे. त्याच्यानंतर बघा, संविधान में परिलक्षित मूल्यों पर आधारित होना, म्हणजे बघा परिलक्षित संविधानमध्ये बघा जे परिलक्षित मूल्य आहेत तर त्यांच्यावर आधारित असले पाहिजेत, त्याचा उद्देश त्या चर्चेचा. त्याच्यानंतर डी बघा, यह समझाना की हर तरह का अंतर असमानता की तरफ ले जाता है. आता बघा 71 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण. इथं हे विधान बघा कसं वाटते की विद्यार्थ्यांना हे समजावणे की कोणताही फरक असमानताकडे आपल्याला काय करतो, घेऊन जातो. आता आपल्याला कशावर चर्चा करायची आहे, समानता. त्यामुळं असमानताकडे घेऊन जाईल हा मुद्दा आपल्याला हवा आहे का सांगा? उत्तरामध्ये नाही. त्यामुळं डी बघा आपल्याकडे 100% येणार नाही. डी इथून गेला, डी इथून गेला, डी इथून गेला, डायरेक्ट उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 1 ए बी सी. नेक्स्ट बघा 72 नंबरचा प्रश्न, 72 नंबरचा प्रश्न बघूया. तर बघा, कक्षा और समाज में व्याप्त विविधता को संबोधित करने के लिए सामाजिक विज्ञान के शिक्षक को चाहिए की. बघा, कक्षा म्हणजे वर्गात आणि समाजामध्ये जे विविधता आहे तर ती संबोधित करण्यासाठी सामाजिक शास्त्राच्या विषयाच्या शिक्षकाला काय हवे? तर बघा याच्यामध्ये ए, विभिन्न संस्कृतियों से जुड़े उदाहरणों को कक्षा की चर्चा में शामिल करे. त्याच्यानंतर बी आहे, केवल उन्हीं उदाहरणों को लेना जो अधिकांश बहुमत के लिए प्रासंगिक हो. आणि सी बघा, अपने व्यक्तिगत अनुभवों को कक्षा में साझा करने के लिए विद्यार्थियों को प्रेरित करे. आता बघा याच्यामध्ये बी, ज्यावेळी पर्यायामध्ये केवळ असा जो शब्द असतो तर ते पर्याय आपलं बरोबर असू शकणार नाही. त्यामुळे बी कट करून टाका. बी इथून गेलं, बी इथून गेलं, बी इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं ए आणि सी. नेक्स्ट बघा 73 नंबरचा प्रश्न, आणि हे खूप साऱ्या प्रश्नांमध्ये लागू होतं. खूप म्हणजे खूप साऱ्या प्रश्नांमध्ये. तुम्ही सगळे आपले 5 सेट बघा आणि असं कितीतरी प्रश्न आहेत ते तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट बघा, सामाजिक विज्ञान में आकलन को बल देना चाहिए. समाजशास्त्रामध्ये बघा आकलन याला काय दिलं गेलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. बघा, एक, अधिगमकर्ताओं की पहचान करना जो असफल हो रहे हैं, कशासाठी बघा. 2, अधिगमकर्ताओं की कक्षा में लेखन की क्षमता को जांचना. 3 आहे, अधिगमकर्ताओं की सूचना को याद रखने का मापन करना. आणि 4 आहे, अपने अधिगम को विभिन्न दैनिक परिस्थितियों से जोड़ने की अधिगमकर्ताओं की क्षमता का मूल्यांकन करना, म्हणजे मूल्यमापन करणे. आता बघा, सामाजिक विज्ञान में आकलन को बल देना चाहिए. आकलन या गोष्टीवर जोर का दिला पाहिजे? बघा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे की अपने अधिगम को विभिन्न दैनिक परिस्थितियों से जोड़ने की अधिगमकर्ताओं की क्षमता का मूल्यांकन करण्यासाठी. म्हणजे बघा, जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे अनुभव आहेत तर दैनिक परिस्थितीमध्ये किंवा
त्यांच्या जे अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, तर त्यांचे जे अनुभव आहेत वर्गातील, त्याचा संबंध त्यांना बाकीच्या दैनंदिन जीवनातील ज्या घटना आहेत त्यांच्याशी जोडण्यासाठी ती जी क्षमता आहे विद्यार्थ्यांची, तर ती त्याचं मूल्यमापन करण्यासाठी आकलन या गोष्टीवर समाजशास्त्राच्या विषयामध्ये किंवा वर्गामध्ये भर दिला गेला पाहिजे. 74 नंबरचा प्रश्न बघा, द्वितीयक स्त्रोत का उदाहरण हे. द्वितीयक स्त्रोत बघा, प्राथमिक स्त्रोत, द्वितीयक स्त्रोत, ह्याच्यामध्ये ह्याच्या आधी पण द्वितीयक स्त्रोतवर प्रश्न येऊन गेलेला आहे. एक C.A. बेलीद्वारा लिखित इन इलस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. 2 बघा, जेम्स मिलद्वारा लिखित ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. 3 आहे भारत का संविधान. 4 आहे अब निंद्रनाथ टॅगोर की पेंटिंग. आता बघा, आता हे टॅगोर वगैरे कधी आहेत बघा, ज्यावेळी आता इथं भारताचं संविधान असेल, त्याच्यानंतर टॅगोर यांचं पेंटिंग असेल आणि ब्रिटिश ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. बघा, ह्या सर्व गोष्टी या काळाच्या थोड्याशा आधीच्या आहेत. हे प्राथमिक स्त्रोतामध्ये येतात. आणि द्वितीयक स्त्रोत बघा, C.A. बेलीद्वारा लिखित इन इलिस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, म्हणजे आधुनिक भारताचं जे लेखन आहे तर ते इथं दिलेलं आहे. आणि हे सर्व बघा एका समकालीन घटनांशी संबंधित 3 विधानं आहेत. फक्त हे आधुनिक भारताशी संबंधित आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. नेक्स्ट बघा, 75 नंबरचा प्रश्न, औपनिवेशिक भारत में स्त्री शिक्षा पर चर्चा करने के लिए विद्यार्थी निम्न आत्मकथाओं में से किसको संदर्भित कर सकते हैं. बघा, वसाहतवादामध्ये भारतामधील बघा स्त्रियांच्या शिक्षणावर चर्चा करत असताना ज्या पुस्तके किंवा लेखके दिलेले आहेत, तर त्यांच्यापैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करावा लागेल. 1 आहे ताराबाई शिंदेकृत स्त्री पुरुष तुलना. त्याच्यानंतर 2 आहे राससुंदरी देवीकृत आमार जीबान. 3 आहे रुकैया सखावत हुसेन कृत सुलताना का स्वप्न. आणि 4 आहे सत्यनारकृत मनी मेकलाई. आता हे मनी मेकलाई तर येणारच नाही बघा, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे फायनल आन्सर कीनुसार, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 राससुंदरी देवीकृत आमार जीबान. त्याच्यानंतर बघा 76 नंबरचा प्रश्न, भूगोल शिक्षण को किन मुद्दों से जुड़े संदर्भ में परिप्रेक्ष्य का विकास करना चाहिए. बघा, भूगोल शिक्षणामध्ये कोणत्या मुद्द्याशी जोडलेले संदर्भ देऊन काय केलं पाहिजे, भूगोल शिक्षणातील दृष्टिकोन त्याचा विकास केला पाहिजे. ए आहे संसाधन और संरक्षण. त्याच्यानंतर बी आहे विकास और विस्थापन. सी आहे विविधता में एकता से जुड़ी चुनौतियाँ. आणि डी आहे मानव विकास. आता याचं जे उत्तर आहे बघा, तर इथं 76 नंबरचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक 4 ए, बी आणि डी. बघा, संसाधन और संरक्षण, त्याच्यानंतर विकास और विस्थापन आणि मानव विकास. विविधता में एकता से जुड़ी चुनौतियाँ, म्हणजे विविधतेमध्ये बघा एकतेला अडथळा आणणाऱ्या गोष्टी किंवा एकता नष्ट करणाऱ्या गोष्टी हे येणार नाही, त्यामुळे सी इथून गेलं. आता बघा बी पण पाहिजे, त्यामुळे ए, बी, डी तिन्ही विधानांचा समावेश असलेलं ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 4 ए, बी, डी. 77 नंबरचा प्रश्न बघा, एक सक्रिय सामाजिक विज्ञान की कक्षा अधिगमकर्ता को प्रेरित करती है. बघा, सक्रिय म्हणजे एखादे ॲक्टिव्ह वर्ग असे आहे समाजशास्त्राचा, तर विद्यार्थ्यांना कशासाठी प्रोत्साहित करेल. 1 आहे चर्चाओं को न्यूनतम रखना. 2 आहे पाठ्यपुस्तक के पठन पर केंद्रित होना. 3 आहे व्याख्यान को सुनना और साझा किए गए पर निर्भर रहना. आणि 4 आहे चुनौतीपूर्ण प्रोजेक्ट में भागीदार बनना. बघा, सक्रिय सामाजिक विज्ञान की कक्षा म्हणजे काय, तर ॲक्टिव्ह वर्ग असेल म्हणजे सगळ्यांचा समावेश असेल, तर तिथं काय असेल, ऑप्शन क्रमांक 4 असेल चुनौतीपूर्ण प्रोजेक्ट में भागीदार बनना. बघा, विद्यार्थ्यांचा समावेश नोंदवला जातो, विद्यार्थ्यांची भागीदारी घेतली जाते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अठहत्तर नंबरचा प्रश्न, अध्याय के अंत में दिए गए प्रश्नों के बारे में निम्न में से कौन से कथन सही है. बघा, पाठ संपल्यानंतर शेवटी जे प्रश्न दिलेले जातात त्याच्या संबंधित 3 विधानं दिलेली आहेत ए, बी, सी. त्याच्यापैकी कोणती विधानं खरी आहेत, योग्य आहेत ती सांगायची आहेत. सही है हे शब्द व्यवस्थित वाचायचे, सही है, सही नाही है, असत्य है, सत्य है, ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित वाचायच्या. त्याच्यानंतर ए बघा, ए विद्यार्थियों को अवधारणाओं को अपने शब्दों में बताने और मुद्दों पर वाद विवाद करने के लिए प्रेरित करता है. बी बघा, प्रोजेक्ट कार्य तुलना और विभेद करना अध्याय के अंत में दिए गए प्रश्नों के प्रकार है. सी आहे ए अधिगमकर्ताओं में कक्षा में पहले पढ़ाई गई
अवधारणों की समज विस्तृत करता है. आपण प्रश्न क्रमांक पाहत आहोत 78. आणि बघा याचं जे उत्तर आहे तर सी. आता तुम्ही माहीतच नाही असं जर असेल तर काय करायचं बघा, इथं ऑप्शनकडे नीट नजर टाका. बघा इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे. सी नसलेला एकच पर्याय आहे. आणि असे प्रश्न ज्यावेळी आपल्याला अजिबातच उत्तर माहीत नसतं त्यावेळी असे प्रश्न अशा पद्धतीनं आपण सोडवायचे बघा, तिथं आपल्याला डायरेक्ट मार्क मिळतात. तर सीकडे या. ए अधिगम करता हूं मैं, कक्षा में पहले पढ़ाई गई अवधारणाओं की समज विस्तृत करता है. बघा जे पाठाच्या नंतर जे प्रश्न दिलेले आहेत तर जे आधी शिकवलेलं आहे त्याच्याशी संबंधित संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काय करतात, मदत करतात. तसं आहे का, नाही. तर जो पाठ शिकवलेला आहे त्याच्यावरच आधारित ते प्रश्न असतात. त्यामुळे सी येणार नाही, फक्त उदाहरण ए आणि बी म्हणजे विधान ए आणि बी बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 79 नंबरचा प्रश्न, सामाजिक और राजनीतिक जीवन की पाठ्यपुस्तकों में. बघा सामाजिक आणि राजकीय जीवनावर आधारित जी पाठ्यपुस्तके आहेत त्याच्यामध्ये बघा सही विकल्प का चयन कीजिए. 3 विधानं दिलेले आहेत. काय काय असू शकतं. ए बघा सामाजिक और राजनीतिक मुद्दों की परिभाषाएं और विवरण दिया गया है. म्हणजे सामाजिक आणि राजनैतिक जे मुद्दे आहेत त्यांच्या व्याख्या आणि विवरण संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. बी बघा संस्थाओं और प्रक्रियाओं को ऐसे चित्रित किया गया है कि जैसे कि वे उसी तरह कार्यान्वित है जैसा संविधान में उनकी कल्पना की गई है. सी बघा लोगों व क्षेत्रों से जुड़े विभिन्न ठोस उदाहरणों को प्रस्तुत किया गया है. आता बघा इथं काय दिलेलं आहे, संस्था असेल, प्रक्रिया असतील, त्यांना असं चित्रित केलं गेलेलं आहे की संविधानामध्ये त्यांची ज्या प्रकारे कल्पना केली आहे त्या पद्धतीने. त्यामुळे बी इथं येणार नाही बघा. बी इथून गेला, बी इथून गेला, बी इथून गेला. डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 2 ए आणि सी 78 नंबरच्या प्रश्नाप्रमाणेच. त्याच्यानंतर 80 नंबरचा प्रश्न बघा, डॉक्टर आंबेडकर के कोरेगांव जाते हुए अनुभव का वर्णन करते हुए एक शिक्षक पूछते हैं, क्या आपको लगता है स्टेशन पर लोगों ने डॉक्टर आंबेडकर और उनके भाइयों के प्रति भेदभाव किया. इस प्रश्न में शिक्षक किस कौशल्य पर जोर दे रहे हैं. बघा कोरेगावला जात असताना आंबेडकरांना जे अनुभवले आलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तिथं भेदभावाचा सामना करावा लागला. तर हा प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्याकडून जी माहिती घेतली जाते त्यामध्ये शिक्षक कोणत्या कौशल्यावर विद्यार्थ्याच्या भर देत आहेत. एक बघा अनुभव की तुलना करना, 2 आहे परिस्थितियों से अनुमान लगाना, 3 आहे कारण और प्रभाव आणि 4 आहे परिस्थिती के बारे में परिकल्पना बनाना. आता बघा इथं काय आहे तर ती जी परिस्थिती ज्याचा आंबेडकरांना सामना करावा लागला त्याच्यावरून काय अनुमान लावता येईल हे कौशल्य विद्यार्थ्यांचं इथं काय करत आहे तर शिक्षिकेकडून काय केलं जात आहे, तपासलं जात आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा 81 नंबरचा प्रश्न, बाजार विषय का परिचय देने के लिए कौन सी शिक्षणशास्त्रीय विधी सर्वोत्तम हो सकती है. आता बाजार या घटकाचा या विषयाचा परिचय करून देण्यासाठी शिक्षणशास्त्रामध्ये कोणती पद्धती सर्वोत्तम आहे. एक बघा पाठ्यपुस्तका पठन और चर्चा करना, 2 आहे एक दुकानदार को कक्षा में साक्षात्कार के लिए आमंत्रित करना, त्याच्यानंतर विभिन्न प्रकार के बाजारों से जुड़े चित्रों को दिखाना आणि 4 आहे मानचित्र में स्कूल के आसपास के बाजारों को इंगित करना. आता बघा जे अनुभव विद्यार्थ्यांना आपण देतो त्याच्यातून कोणत्या पद्धतीनं ते देतो त्यांच्यापर्यंत सादर करतो त्याच्यानुसार त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत असतात बघा विद्यार्थ्यांच्या, किंवा ते चांगल्या पक्क्या होत असतात. बघा पाठ्यपुस्तकामध्ये बाजार या विषयाचं फक्त वाचन करणे चर्चा करणे येणार नाही. नेक्स्ट बघा विभिन्न प्रकार के बाजारों से जुड़े चित्र को दिखाना, फक्त चित्र दाखवणे. त्याच्यानंतर 4 मध्ये काय दिले बघा मानचित्र में स्कूल के आसपास म्हणजे एखादा नकाशा दाखवणे आणि त्याच्यामध्ये काय दाखवणे तर शाळेच्या आसपासचा जो परिसर आहे तिथं जो बाजार भरलेला आहे ते दर्शवणे. तर बघा इथं प्रत्यक्ष अनुभव कशाद्वारे दिला जाईल. ऑप्शन क्रमांक 2 बघा एक दुकानदार को कक्षा में साक्षात्कार के लिए आमंत्रित करना, म्हणजे बाजार या घटकाबद्दल माहिती सांगण्यासाठी एखाद्या दुकानदाराला डायरेक्ट शाळेमध्ये आमंत्रित करणे आणि त्याच्या बाजाराशी संबंधित गोष्टी विद्यार्थ्यांना दाखवणे. त्यामुळे इथं प्रत्यक्ष अनुभव जोडला गेलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. नेक्स्ट बघा 82 नंबरचा प्रश्न, यही है उस ईश्वर की महिमा इसलिए दूषण है भीतर दूषित है काया भीतर से इसमें कोई भ्रम न रखना महारी चोखा का है यह कहना. चोखा मेळा बघा महार कास्टमधून होतं चोखा मेळा, त्यांचं हे काय आहे त्यांच्या ह्या ओळी आहेत. आता ह्या ओळी
इथं दिलेले आहेत. प्रश्न काय आहे बघा पुढे, एक शिक्षक के तौर पर आप इस कविता का विश्लेषण और अपने अधिगमकर्ताओं से चर्चा कैसे करेंगे. आता हे जे आहे बघा, तर या ज्या ओळी आहेत याच्यावर किंवा ही जी कविता दिलेली आहे याचं विश्लेषण आणि वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना आपण कशा प्रकारे करणार बघा. एक, मानवीय शुद्धता जन्म से निर्धारित होती है. 2, मानवीय शुद्धता हम जो काम करते हैं उससे निर्धारित होती है. 3 आहे, मानवीय शुद्धता हमारे विचार और विश्वास से निर्धारित होती है. आणि 4 आहे, मानवीय शुद्धता को ईश्वर की कृपा से पाया जा सकता है. याचं अचूक उत्तर आहे बघा, मानवीय शुद्धता हमारे विचार और विश्वास से निर्धारित होती है. मानवाची जी शुद्धता आहे ती त्याच्या विचाराने आणि त्याचा जो विश्वास आहे त्या विश्वासातून काय होत असते, निर्मित होत असते पूर्ण कवितेचा सार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट बघा, 83 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान की पाठ्यचर्या उच्च प्राथमिक स्तर पर केंद्रित करता है. बघा, सामाजिक विज्ञानाचा जो अभ्यासक्रम आहे उच्च प्राथमिक स्तरावर काय केंद्रित करतो. ए, पृथ्वी के जीवन के आवास के रूप में समझ बनाना. बी बघा, अपने क्षेत्र राज्य और देश पर अध्ययन करना. आणि सी आहे, भारत के अतीत और सामायिक विकास का अध्ययन करना. ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल, ए बी सी. नेक्स्ट बघा, उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 5वीच्या पुढचे 6वीच्या पुढचे वर्ग 6वी ते 8वी. त्यामुळं तिन्ही विधाने येतील. कारण तुम्ही जर पुस्तकं पाहिले असतील तर बघा, पृथ्वी जीवन के आवास के रूप में समज बनाना, पृथ्वीची समज असेल किंवा क्षेत्र राज्य देश यांची माहिती दिलेली असते. त्याचबरोबर बघा, प्राचीन भारताचं आणि इतर ज्या घटना आहेत इतिहासकालीन त्याची पण मांडणी तुम्हाला 6वी ते 8वीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे ए बी सी तिन्ही विधाने पाहिजेत. ऑप्शन क्रमांक 3. 84 नंबरचा प्रश्न, ग्लोब और प्रकाश स्रोत का इस्तेमाल करके एक शिक्षक निम्न में से किन उदाहरणाओं को दर्शा सकता है. ग्लोब आणि प्रकाश स्रोत यांचा वापर करून एक शिक्षक कोणते अनुभव किंवा कोणत्या अवधारणा आहेत म्हणजे दाखवू शकतो बघा. ए, परिक्रमण. बी आहे दिनरात. सी आहे मोसमी परिवर्तन. आणि डी आहे वर्षा का वितरण. आता पावसाचं वितरण पृथ्वी गोलाद्वारे आपण दाखवू शकतो का, नाही. त्यामुळे डी येणार नाही बघा. डी इथून गेला, डी इथून गेला, डी इथून गेला, ए बी सी. परिक्रमण म्हणजे काय आहे, पृथ्वीची सूर्याभोवतीची जी गती आहे त्याला परिक्रमण म्हटलं जातं बघा. आणि परिक्रमण आणि दिनरात दिवस रात्र कसे होतात ते. त्याच्यानंतर मोसमी परिवर्तन वातावरणामध्ये होणारे बदल. आता इथं परिक्रमण रोटेशन बघा, परिक्रमण म्हणजे येणार नाही. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते येईल. परिक्रमण घूर्णन एकच आहे, रोटेशन. त्याच्यानंतर बघा 85 नंबरचा प्रश्न किंवा हा थोडंसं संदिग्ध आहे. परिक्रमण आता एक्झॅक्ट मला आठवे ना, तर इथं बघा घूर्णन म्हणजे काय, हा शब्द एक लक्षात ठेवा, सारखा विचारला जातो. परिवलन आणि परिक्रमण म्हणजे परिभ्रमण येतं बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतो आपण. परिक्रमण रोटेशन बरोबर आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिक्रमण म्हटलं जातं. तर ते आपण दाखवू शकतो ग्लोबद्वारे. त्यामुळे ए बी सी. नेक्स्ट बघा 85 नंबरचा प्रश्न, एक शिक्षक के तौर पर आप इतिहास के लोहा बनाने वाले और फैक्ट्री मालिक विषय पर चर्चा करते समय भूगोल की पाठ्यपुस्तक के किस अध्याय के साथ इसका अंतरसंबंध स्थापित कर सकते हैं. बघा, एक शिक्षक म्हणून तुम्ही इतिहासामधील लोखंड बनवणारे आणि त्या व्यवसायाचे जे फॅक्टरी मालक आहेत या विषयावर चर्चा करत असताना भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्या पाठाशी त्याचा संबंध जोडला जाऊ शकतो. बघा, ए खनिज संसाधन, बी आहे उद्योग, 3 आहे ऊर्जा संसाधन आणि डी आहे हमारे पृथ्वी के अंदर. आता 85 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. सी बघा, ऊर्जा संसाधन. आता इथं ऊर्जा संसाधन बघा हे येणार नाही, सी येणार नाही. सी इथून गेला, सी इथून गेला, सी इथून गेला. बघा, खनिज संसाधन बघा, लोखंड खनिज संसाधनामध्ये येतं. इथं फॅक्टरी मालिक म्हणजे उद्योग आहे. त्याच्याबरोबर हमारे पृथ्वी के अंदर म्हणजे भूगर्भामध्ये लोखंड वगैरे सापडतं. त्यामुळे डी पण पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए बी डी उत्तर आहे ऑप्शन 2 मध्ये. विधान ए बी डी ऑप्शन 2. 86 नंबरचा प्रश्न, एक शहर के स्कूल में भूगोल की कक्षा में वनों के प्रकार विषय का परिचय देने के लिए सर्वोत्तम विधि होगी. बघा, एका शहरातील शाळेमध्ये भूगोल विषयातील वनांचे प्रकार
हा विषय किंवा याची प्रस्तावना करत असताना किंवा याचा परिचय करून देत असताना कोणती पद्धत सर्वोत्तम ठरेल? बघा, 1 विद्यालय के समीप वन का क्षेत्र भ्रमण का आयोजन करना, 2 क्षेत्र में पाए जाने वाले वनों पर पावर पॉइंट प्रेजेंटेशन बनाना, 3 बघा विभिन्न प्रकार के वनों पर आधारित डॉक्यूमेंट्री दिखाना, 4 आहे वनों के प्रकार पर कार्य करने के लिए अधिगमकर्ताओं को छोटे समूहों में बांटना। आता बघा इथं काय आहे, 86 नंबरचा प्रश्न आहे, याचं जे उत्तर दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, विभिन्न प्रकार के वनों पर आधारित डॉक्युमेंट्री दिखाना, ऑप्शन क्रमांक 3। नेक्स्ट बघा कुठलं विचारलेलं आहे, शहरातील शाळा, तिथं शहरातील शाळामध्ये तिथं वनं पाहायला मिळतील का सांगा? नाही, त्यामुळे तिथं आपण डॉक्युमेंटरी दाखवून काय करू शकतो, विद्यार्थ्यांना तो पाठ शिकवू शकतो, ऑप्शन क्रमांक 3। नेक्स्ट बघा 87 नंबरचा प्रश्न, भूकंप पर चर्चा के दौरान व्यावहारिक कौशल अधिगमकर्ताओं में विकसित करने हेतु शिक्षक को बल देना चाहिए। बघा भूकंप या विषयावर चर्चा करत असताना व्यावहारिक कौशल्य विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे? 1 भूकंप के प्रकार, 2 भूकंप के दौरान बरती जाने वाली सावधानियाँ, त्याच्यानंतर 3 हालिया भूकंपीय घटना पर चर्चा करना, म्हणजे आता सद्यस्थितीतील जे भूकंप झालेल्या घटना आहेत त्याच्यावर चर्चा करणे, 4 आहे भूकंप से जुड़ी गतिविधि का प्रदर्शन करना। आता बघा 87 नंबरचा प्रश्न आहे, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे, भूकंप के दौरान बरती जाने वाली सावधानियाँ। व्यावहारिक कौशल्य भूकंपाशी संबंधित तुम्हाला परिसर अभ्यासच्या पुस्तकामध्ये मराठी स्टेट बोर्डची जरी पुस्तकं पाहिलं तर ह्या पाठामध्ये दिलेलं आहे बघा, आपण प्रथमोपचारामध्ये कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, भूकंप आल्यानंतर कोणत्या गोष्टी, इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे स्टेट बोर्डच्या, त्याच गोष्टी आहेत, ऑप्शन क्रमांक 2 भूकंप के दौरान बरती जाने वाली सावधानियाँ। भूकंप आलाच तर आपण कशा प्रकारे सावध राहिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी सांगणे, ऑप्शन क्रमांक 2। नेक्स्ट बघा 88 नंबरचा प्रश्न, तवा बांध के क्षेत्र के स्थानीय लोग बघा 1990 के दशक में अपने जीवन यापन से जुड़े कौन से अधिकार के लिए संगठित हुए? तर तवा बांध किंवा तवा बांध या क्षेत्रातील जे स्थानिक लोक आहेत बघा 1990च्या दशकामध्ये कोणत्या अधिकारासाठी एकत्रित आलेले आहेत बघा, 1 खेती करने का अधिकार, 2 मछली पकडने का अधिकार, 3 आहे उद्यान कृषी का अधिकार आणि 4 आहे व्यावसायिक वनपालन का अधिकार। कशासाठी एकत्रित आलेले आहेत? मासे पकडणे, मासे पकडण्याचा जो त्यांचा अधिकार आहे त्याच्यासाठी, ऑप्शन क्रमांक 2। त्याचं बघा आता हा पेपर कधीचा आहे, 2021चा आहे आणि आत्ताची जी NCERTची पुस्तकं आहेत तर ती 2024च्या सिलेबसनुसार आहेत। मागची जर NCERTची पुस्तकं तुम्हाला हवे असतील तर बघा पुन्हा आपण टेलिग्रामवर त्या पण ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही मागचे जे जुने ओल्ड NCERT बुक आहेत ते तुम्ही तिथून रीड करू शकता। तर हा प्रश्न जुन्या NCERTच्या पुस्तकानुसार विचारलेला आहे, ऑप्शन क्रमांक 2। नेक्स्ट बघा 89 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी व्याख्या विविधता का उचित प्रतीक है? आता बघा इथं व्याख्या दिलेल्या आहेत आणि विविधता सांगणारी कोणती व्याख्या योग्य आहे किंवा योग्य व्याख्या कोणत्या विधानातून सांगितलेली आहे बघा, 1 यह लोगों के बीच भेदभाव बढ़ाता है, यह लोगों के बीच एकरूपता बढ़ाता है, 3 यह लोगों के विशिष्टता को स्वीकारता है आणि 4 आहे यह लोगों के बीच असमानता को स्वीकारता है। आता विविधतेशी संबंधित व्याख्या विचारलेल्या आहेत, तिथं भेदभाव, एकरूपता, असमानता या गोष्टी येणार नाहीत, त्यामुळं 1 आणि 2 4 गेले बघा। 3 बघा यह लोगों के विशिष्टता को स्वीकारता है, लोकांमध्ये ज्या वेगवेगळे गुणधर्म आहेत त्याचा स्वीकार केला जातो, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल विविधतेच्या व्याख्येमध्ये। 90 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय लोकतंत्र के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है? बघा भारताची जी लोकशाही आहे, भारताची लोकशाही तिच्या संदर्भात खाली जी दिलेली विधाने आहेत त्याच्यापैकी चुकीचे विधान, गलत म्हणजे चुकीचे विधान कोणतं आहे? 3 बरोबर आहेत, 1 चुकीचा असणार आहे, ते आपल्याला निवडायचं आहे। 1 बघा, भारतीय जनता का एक छोटा हिस्सा भारतीय स्वतंत्रता से पहले भी मतदान कर सकता था, बरोबर आहे। 2 बघा, स्वतंत्रता के बाद भारत ने प्रतिनिधि लोकतंत्र को अपनाया, बरोबर आहे। भारत में सरकार को लोग
अप्रत्यक्ष रूप से चलाते हे, बरोबर आहे. लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत ते सरकारमध्ये काय करत असतात, काम करत असतात. 4 बघा, भारत में पहला आम चुनाव 1950 में हुआ था, हे विधान चुकीचं आहे. बघा इथं 1950 नाही तर 1951-52 मध्ये पहिल्यांदा निवडणुका घेण्यात आल्या, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपला अचूक उत्तर असेल. अशा पद्धतीनं बघा आपण 5 सेट SSTचे कव्हर केलेले आहेत आणि या 5 सेटमध्ये बघा आपण SSTचे जवळजवळ किती प्रश्न केलेले आहेत, 300 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. आणि मागचे सेट बघा तुम्ही अगदी प्रॉपर जिथं जिथं शक्य आहे तिथं त्या सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या 300 प्रश्नामध्ये बघा आता तुम्हाला बघा 60 प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, 40 प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंटवर म्हणजे NCERTवर आधारित विचारले जातात आणि 20 प्रश्न अध्यापनशास्त्र. आता या अध्यापनशास्त्राकडे जर पाहिलं तर बघा ॲज अ टीचर म्हणून तुम्ही कोणत्या कृती कराल, समाजशास्त्र शिकवत असताना कोणत्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. आणि काही प्रश्न हे कंटेंटला धरूनच विचारले जातात, म्हणजे 6वीच्या वर्गात 5वीच्या वर्गात हा पाठ घ्यायचा आहे तर कोणती कृती कराल, कोणती पद्धती वापराल, असे सरळ सरळ कंटेंटला धरून अध्यापनशास्त्रामध्ये काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे 40+ प्रश्न बघा तुम्हाला NCERTचा जो कंटेंट आहे त्याच्यावर विचारले जातात. त्यामुळं NCERT तुम्हाला वाचणे मस्टच आहे. त्यामुळं अजून पण वेळ गेलेली नाही, 15 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. बघा या 15 दिवसामध्ये 6वी 7वी आणि 8वी टेलिग्राम ग्रुपवर आपल्या 6वीचे सगळे 6वीला बघा जवळजवळ 14 टॉपिक आहेत. आणि आता NCERTमध्ये बघा इतिहास भूगोलसाठी तुम्हाला वेगळी पुस्तके नाहीत. 6वी ते 8वीसाठी सोशल सायन्स या नावाने एकच पुस्तक आहे आणि एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहास पण दिलेला आहे, भूगोल पण दिलेला आहे, नागरिकशास्त्र पण दिलेलं आहे. आता बघा 6वीचे जवळजवळ तुम्हाला 14 धडे आहेत, 7वीचे बघा तुम्हाला 12 धडे आहेत आणि 8वीचे जवळजवळ तुम्हाला 7 धडे आहेत. इतके तुम्हाला वाचावे लागणार आहेत. आता हे सगळे जे धडे आहेत स्टार्ट टू एंड वाचायचे आहेत का, अजिबात नाही. तर बघा जेवढे महत्त्वाचं फॅक्च्युअल डाटा आहे तेवढाच आपल्याला बाजूला काढून तो करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे, ज्यावेळी तुमचं पेपर ॲनालिसिस चांगलं होईल, तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल, त्याचवेळी तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की ॲक्च्युअल काय विचारलं जातं त्या पुस्तकातलं. नाहीतर पुस्तक हातामध्ये आहे, प्रश्न कधी बघितलेलेच नाहीत आणि डायरेक्ट आपण पेपर सोडवणार आहे असं होत नाही. बघा अशामुळेच काय होतो, आपला निकाल जातो. आणि बघा तरी पण TETच्या तुलनेमध्ये CTET फार सोपी आहे. इथं तुम्हाला पाठांतरावर नाही, इथं कन्सेप्ट समजून घेण्यावरच भर असतो. म्हणजे आता बघा वायुदाब असतील, मग पर्वती वारे असतील, पश्चिमी वारे कोणते, पूर्वीय वारे कोणते, त्यांची दिशा काय आहे, कुठे निर्माण होतात, या सर्व गोष्टी तुम्हाला तो कन्सेप्च्युअल जो भाग आहे तो समजून घेऊन अंडरस्टँड करूनच मगच तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतो. आणि प्रश्न फक्त फिरवून लेंदी असतं स्वरूप. बघा नाही तर किती मोठे विधानं आहेत बघा. आणि आता तुम्हाला मल्टीलायनरच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. एका विधानामध्ये तुम्हाला कुठेतरी प्रश्न दिसतात का बघा, ते जुन्या पेपरमध्ये ते तसं होतं. हा पण आता 2021चा पेपर आहे. 2024चा जर पेपर तुम्ही काढून बघितला तर सगळे प्रश्न तुम्हाला अभिकथन आणि रिझन, अभिकथन रिझन, ABC BCD अशाच पर्यायावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं शक्यतो डेली 150 प्रश्न वाचा. हे प्रश्न SSTचे व्हिडिओ आपले 2-2दा तुम्ही पाहू शकताय, रिपीट. तेथून पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि हे जे 5 सेट आहे त्याच्यापैकीच तुमचे खूप सारे प्रश्न रिपीट होणार आहेत, अध्यापनशास्त्राला असतील किंवा कंटेंटला असतील. त्यामुळं ते नोट डाऊन करा. त्याच्यामध्ये कुठल्या भागावर जास्तीत जास्त मी तिथल्या तिथं पण सांगितलेलं पण आहे बघा. आता ग्लोबवर तुम्हाला 100% प्रश्न विचारलेला आहे, प्राचीन भारतावर तुम्हाला 100% प्रश्न विचारलेला आहे, आधुनिक भारतावर प्रश्न आहे, भारताचं संविधान प्रश्न आहे, पुन्हा कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, विधिमंडळ असेल, याच्यावर एक तरी हमखास प्रश्न असतोच. ह्या गोष्टी तुम्ही अगदी सुरुवातीला पक्क्या करायच्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. बघा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 59 रुपयेपासून आपण मेंबरशिप चालू केलेली आहे. काही लोकांनी जॉईन पण केलेलं आहे. आणि तुम्ही जर मेंबरशिप जॉईन केली किंवा सदस्यता घेतली तर तुमच्यासाठी बघा लाईव्ह व्हिडिओ, आता रेकॉर्डेड स्वरूपात मी व्हिडिओ टाकत आहे, पण जर मेंबर वाढले तर लाईव्ह स्वरूपात पण मी काय करेन, तुमचं बघा काही क्वेश्चन तुमच्याकडून करून घेईन, काही टिप्स असतील किंवा आता काय टाळलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. ज्यांना शक्य आहे बघा त्यांनीच फक्त मेंबरशिप जॉईन करा. ज्यांना खरंच गोंधळ होत आहे, समजत नाही आता या राहिलेल्या 15 दिवसात काय करायचं, त्यांनी नक्की आपली मेंबरशिप जॉईन करू शकता. पुन्हा एकदा पहा, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे नक्की एखादं लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत चॅनल रिकमेंड केलं जाईल यूट्यूबद्वारे. आणि
जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील किंवा आणखीन काय बदल हवा असेल, तुम्हाला काय घ्यावं इथून पुढे पास झाल्यानंतर, आणखीन प्रश्नपत्रिका हवेत की MCQ PYQ घेऊया आपण त्या चॅप्टरवर, किंवा IMP जे चॅप्टर आहेत NCERTचे त्याच्यावर आधारित MCQ PYQ घ्यायचे असेल तर तसं सांगा, तसे आपण अरेंजमेंट करूया. तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये ते लिहून टाका मला की तुम्हाला पेपर हवेत का आपण MCQ PYQचे एक 25 ते 30 क्वेश्चनची सिरीज चालू करूया राहिलेल्या 15 दिवसामध्ये. त्यानुसार मी नक्की काय करेन तर ते नक्की घेऊन येईन तुमच्यापर्यंत तसे प्रश्न. चालेल. धन्यवाद.